उबाडाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आता एक नवीन आंदोलन जे हातात घेतलेलं आहे त्याला प्रतिसाद मिळणार नाही. एक नवीन विषय आपल्या हातात असावा. राम मंदिर अयोध्यामध्ये जी काही चोरी झाली त्यानुसार आपल्याला त्याचं काही कॅश करता येईल का, आपल्याला त्याच्याबद्दलचा काही फायदा उचलता येईल का, म्हणून त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मुळामध्ये यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही. दरवेळेला दुप्पट्टी भूमिका घेऊन जर तुम्ही राजकारण करत असाल तर लोक त्याला साथ देत नाही, हे तेवढं सत्य आहे. काँग्रेस बरोबर गेले, राष्ट्रवादी बरोबर गेले, आता ह्या आंदोलनामध्ये ते त्यांच्या बरोबर नसणार आहे. म्हणजे एका अर्थानं एकट्यांनाच हे आंदोलन पेलावं लागणार. आणि काय आंदोलन करणार आहेत? हनुमान चालिसा वाचणार आहेत. जे हनुमान चालिसा पठण त्यांच्या बंगल्यासमोर करत होते त्यांना यांनी जेलमध्ये टाकलं. त्याला 13 दिवस जेलमध्ये त्याला बंद केलं होतं. आणि आज यांच्यावर ही वेळ आलेली की आता हे गल्लोगल्ली जाऊन हनुमान चालिसा वाचणार. यांच्यात जर परिवर्तन होत असेल तर ठीक आहे, परंतु राजकारणासाठी आता हनुमानांचा सुद्धा वापर जरी त्यांनी केला तरी लोक हे विसरलेले नाहीत. आता उबाठांनी हिंदुत्व सोडलंय हे मात्र नक्की झालेलं आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात असं म्हणाले की केंद्रातील भाजप नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. हा संसर्ग आता महाराष्ट्रात आला आहे. तुमचा एक आमदार पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर बिदबिदी असतो आणि त्यावर कारवाईचा एकही असू ओढला तर ही अत्यंत संतापाची बाब. नाही, काल जो काही साठमच्या बद्दलचं का जे काही आपली चित्रफित आली त्याच्यामध्ये तो नेमका काय बोलला आणखी तो पूर्ण परिपूर्ण पाहायला मिळत नाही. परंतु जर असा एखादी दुर्घटना घडली तर त्यावर अशा प्रकारचं हसणं किंवा त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही, हे प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून त्याबद्दल जर असं बोललं असेल तर साटमला निश्चितच मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी समज दिली असावी. म्हणून आम्हाला आता आता हा विषय तर संपायला हवा. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. आताही मुंबईमध्ये धोधो पाऊस कोसळतोय, अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, अनेक रस्ते ब्लॉक झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी याकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्याचं काय? या सगळ्या प्रश्नावर सरकारने आता आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणून यासाठी जे जे मदत करता येईल ती नागरिक म्हणून सुद्धा आपण केली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करणार. राज ठाकरे असे म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होतोय. पूर्वी कसं आहे महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, पण आता तो राहिला नाही. त्याला जबाबदार तुम्ही आहात. ऱ्हास होतं म्हणजे आता काय एकच पार्टी नाही ना. उबाटाचे लोक काय बोलतात हे का त्या संस्कृतीचा ऱ्हास नाही का? ते काय फुलं टाकतायत का? म्हणून एखाद्याने एखादं फक्त हसणं याला तुम्ही संस्कृतीचा ऱ्हास आणि चॅनलवर डायरेक्ट शिव्या देणं म्हणजे हे संस्कृती जतन आहे का? असा दुजाभाव आपल्याला करता येत नाही. दोघांना एकाच पारड्यात तोडलं पाहिजे. साठ्यांचं चुकलं चुकलंच, परंतु इतरांचं चुकलं हे म्हणायची हिंमत सुद्धा आपण दाखवली पाहिजे ना. म्हणजे आपलं ते लेकरून दुसऱ्याचं ते कार्ट ही भूमिका नसावी. आणि कुणासाठी नसावी. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तर त्याला समान वागणूक ही भेटली पाहिजे आणि त्यांना सगळ्याला आचारसंहिता ही एक असली पाहिजे, ज्यामुळं महाराष्ट्राची संस्कृती ही टिकून राहील. एक संजय राऊतांचं वाक्य आहे, कुठे आहेत शिंदे, कुठे आहेत फडणवीस, राम मंदिर लुटले आहे, महमूद गजनीने नाही, तुमच्याच पक्षातील लोकांनी लुटले आहे. उत्तर द्या. कुणी काय केलंय याचा संजय राऊतला हिशोब देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. एक आहे, जनतेला आम्ही बांधलेला आहोत. जनतेने जनतेचा तो पैसा आहे, जनतेच्या श्रमातून उभं राहिलेलं ते मंदिर आहे. तिथं जर चोरी होत असेल ती दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यात 8 लोकांना अटक केलेली आहे. आणि त्याचं कोणताही माणूस कोणताही पक्ष हा समर्थन करणार नाही. एक वाक्य आणखी आहे त्यांचं, काल 20 कोटीला एकाला खरेदी करण्याचा प्रयत्न झाला सुरू आहे. पैसे पैसे सुरू आहे. तुम्हाला रडायलाही भाड्यानं माणसं आणावी लागतील. जेवढं क्रौर्य तुम्ही घेऊन जाताय, कुठं ठेवणार आहात इतके पैसे? आता काल कुणाला 20 कोटीला खरेदी करायला लागले, ह्या माणसाच्या डोक्यावर काही परिणाम झालेला का? दर वेळेला एखादा कार्यकर्ता त्यांच्यापासून दूर झाला की त्याचा लिलाव झाला असं समजायला हरकत नाही. त्याला वेश्या म्हणतील, त्याला गद्दार म्हणतील. हे सर्व आरोप लावण्यापेक्षा पक्षामध्ये तुम्ही का सांभाळत नाही त्यांना? तुमच्या घरातला माणूस फुटतोच कसा?
म्हणून स्वतःच जे काही अवगुण आहेत ते लपवण्याचं काम हे लोक करतायत. त्याला 20 कोटीला खरेदी केलं, यांना 50ला गेलं, यांना 70ला केलं. हे कोटी कोटी यांच्या डोक्यामध्ये एकच किडा आहे की आपला माणूस दुसरीकडे गेला रे गेला, त्याच्यावर शिक्का कसा लावायचा. म्हणून आता यांनी कितीही बोंबा मारल्या तर त्यांच्या पक्षामध्ये काही लोक राहणार नाही. ऑपरेशन 0.3 आमचं आता सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला काही दिवसांतर याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळतील. आणि हे ऑपरेशन मध्ये कोण कोण काय काय असतं ऑपरेशन 3 मध्ये? आता हे सगळं त्याचं डिटेल त्याचं तुम्हाला देत नाही. ऑपरेशन हे ऑपरेशन असतं. थोडंसं एकदा आम्ही सगळं त्याचा सॅम्पल चेक सगळं चेक करतोय. नंतर याचा ऑपरेशन बद्दल तुम्हाला माहिती मिळेल. असंच भूकंप होणार? महाभूकंप होणार. नाही, पण हे टार्गेट किती महिन्याचं आहे की ऑपरेशन 3 याचं टार्गेट? त्याचा ते सर्व एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात. कधी त्याचा भूकंप करायचा, कधी त्याचा बॉम्बस्फोट करायचा, आणि कधी त्याचं ऑपरेशन करायचं. राम मंदिर किती लोकांचं करायचं? ते शिंदे साहेबांकडे आकडा असतो. राम मंदिर विकास पूर्णपणे बरखास्त करा असं संजय राऊत. संजय राऊत देशाचा चिंता करतो. संजय राऊतांना तर जगाची चिंता केली पाहिजे. इतका महान नेता आहे हा. राम मंदिर आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं उबाटामध्ये कोणतं संजय राऊत. देशात कोणीच उरलेलं नाहीये. फक्त हाच एक माणूस उरलेला आहे ज्याला राम मंदिराची चिंता आहे. म्हणून बकवास करायला सुद्धा टाइम टेबल पाळलं पाहिजे. जे काही सुरू आहे सगळं त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाही. उपमुख्यमंत्री आजारी पडले, इतके मृत्यू होते, उत्तर कोण देणार असंही संजय राऊत म्हणतात. त्याची चिंता त्यांनी करू नये. सरकार आमचं व्यवस्थित चालू आहे आणि योग्य तो निर्णय योग्य ठिकाणी घेतला जातो आणि त्याचे उत्तरे सुद्धा दिले जात आहेत. काल मुंबई महापालिकेत एक वेगळंच नाट्य दिसलं. रितू तावडे आणि ईश्वरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाले. ईश्वरी पेडणेकर महापौर कार्यालयात गेल्या, तिथे काही व्हिडिओ काढले असा त्यांनी आरोप केला आणि पोलीस स्टेशन पर्यंत FIR पर्यंत हे सगळं प्रकार गेलं. बघा, महापौरांचा एक वेगळा प्रोटोकॉल आहे. त्यांच्या कार्यपद्धती वेगळ्या आहेत. गटनेता किंवा विरोधी पक्षनेता ज्या पेडणेकर आहेत त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलच्या व्यतिरिक्त जाऊन काहीतरी हेरगिरी करणे किंवा काहीतरी फोटो काढणे असे प्रकार जर झाले तर तो महापौरच्या दालनात जाऊन, तर मला वाटतं हे योग्य नाही. त्यासाठी महापौर स्वतः रितसर कंप्लेंट केली. फक्त त्या बोलल्यात आणि थांबल्यात असं नाही, तर त्याने तिथल्या DCP कडे कंप्लेंटही केलेली आहे आणि ते कंप्लेंट आता त्याचा काय तो सोक्षमोक्ष 1-2 दिवसात होईल. नुकतेच ते मिसिंग रोड बनलाय, त्याच्यावर आता खड्डे पडायला सुरू झाले पहिल्याच पावसामध्ये मिसिंग रोडवर खड्डे पडलेत. निश्चित त्याची दखल आता त्या खातं घेत असेल. जर काही तिथं चुकीचं झालं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई वगैरे हा नंतरचा भाग तो होताच. परंतु असं का घडलं याचं सुद्धा चौकशी करायला पाहिजे. आणि पहिल्या पावसात खड्डे पडणं हे चुकीचं आहे, याचं समर्थन आम्ही करणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे आज आढावा घेतलाय पावसाचा आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर मदत करा असं सांगितलं. एकनाथ शिंदे साहेब गेल्या 3-4 दिवसापासून आजारी होते. विकनेस आहे, फिवर आहे आणि ह्याचं प्रमुख कारण त्यांची झोप. 4 दिवसापूर्वी त्यांना ऍडमिट करायचं होतं, परंतु ते एकनाथ शिंदे उद्या करता आज ते ऍडमिट झाले. त्यांचा काश्मीरचा दौरा होता, तो दौरा आता रद्द केलेला आहे. श्रीकांत शिंदे काश्मीरला गेलेले आहेत आणि त्यांना 3 दिवस किमान हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणून एक त्यांना जे काही ट्रीटमेंट आहे, ज्या काही टेस्ट आहेत त्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत. तरी एकनाथ शिंदे साहेब तिथं बसूनही शांत नाहीत. तर ते महाराष्ट्रामध्ये जे काही अवकाळी पाऊस काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी दुष्काळ स्थिती आहे, त्याचा सगळ्याचा आढावा घ्यायचं काम ते करतात. शांत बसणे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वभावात नाही. म्हणून त्या आपल्या जी जबाबदारी ती जबाबदारी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा ते पार पाडण्याचा प्रयत्न करतात.